तू नव बाळू सकाळ दररोज काम करून निस्ता पिट्टा पडला तेव्हा आला मोठा कामाचा. ठीक आहे वाटी वळायला सांगितलं वाटतं एकदम पैकान गत. अरे ह्यो धागा स्पेशल महाराजांसाठी बनवलाय. म्हणजे आता काय महाराजांकडे दिवं लावणार आहेस? अरे येडे बाळ्या आपलं मला सिरियस हाय. ते आहे मला ठाऊक त्याचा या धाग्याशी काय संबंध आहे? अरे हे तू महाराजांच्या नाकामुळे नळ्या केलंय. सूत नाकाबरोबर करायचं तिला मी कशा बाय सूत हाणायचं थांबलं का समजायचं आपलं महाराज गेले. अरे लगा काय लढचा प्रकार आहे ह्यो? ही घराण्याचे परम 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 परंपरा आणि ही कसली परंपरा? एवढं फॉरेनातली शिकून आलेल्या राजवैद्य आहेत ती आयुर्वेदाचार्य आहेत ती. महाराज कोणत्या दिशी आणि कोणत्या टायमिंगला गचकणार ही झटका फट सांगू शकतात. पण नाही परंपरा आहे म्हणून कुणाचं नाकावर सुद्धा बसवणार उकडचा टाइमपास काय रे? बाकी राजघराण्याच्या परंपरेबद्दल तुला लय खडा माहिती दिसते की? अरे राजघराण्यात राबण्याची आमची बी मोठी परम परम पुढे परंपरा परंपरा आहे. 10 पिढ्या झाल्या की आमचं घरानं राबता येतं ते. तुझ्या परदानाच्या वशिल्यानं नाही लागलो नोकरीला. काय म्हणला? वशिल्याशिवाय काय चालतं म्हणतो सालीकडं? ते बी करायला का मग म्हणून काय नुसती चातुगिरीच करायला पाहिजे असं काय गावा करावं लागते बाबा. आता तू नाहीच करत मी. अरे तिकडचं इकडं आणि इकडचं तिकडं करायचं तर पगार मिळते नव्हता आपल्या. अरे पण हे चालायचं किती दिवस? काय चालायचं? तेच की खायचं राजाचं आणि काम करायचं परवाचं. अरे घरात भाजी आणायला लावण्यापासून सगळे कामं फुकटात करून घेते सुखारीचा. अरे बाबा हळू बोल. आवडतो का नाही त्याला मी? लई डान्सा जायचं नव्हता. अरे मर्दा परदानी समोर आल्यावर तुझी कशी ठावण्यावर मला. अरे कुठं मी खाल्लं आणि कुठं मी काम केलं तरी शेवटी प्रजा राजाचीच. काय बी झालं तरी परदानाने आपली पाहिजे सोडता कामा नये. मला सांग हे राज्य कुणाचं? हे राज्य होय. हे समुद्र राज्य. अरे होय बाबा माझ्या बाच. अरे हे राज्य नंद राजाचं पण चालवते आपला प्रधान. राजा असेल जन्मानं मोठा आपलं प्रधान कर्तृत्वानं मोठं झाले. म्हणजे नंदराज काय कर्तृत्वान नाही म्हणायचं तुला? त्यांचं आत्मचरित वाच म्हणजे कळलं तुला. त्याने किती किती आणि आपला वाढवला. काय येलिस्कार राजाचा येलिस्कार वाढवला. काय सांगतोस मर्दा? अरे राजा कवा लढाईसाठी महालाच्या बाहेर पडल्याला मी तर बघायला नाही. अरे लढणारी लढून मेली त्याचं क्रेडिट मात्र लागतं राजाच्या नावावर. समजा लढाया त्यांच्याच आदेशाने झाल्या का नाही? आणि राजानं लढाईसाठी प्रत्यक्षात हातात घेऊनच उतरलं पाहिजे असं कुठं आहे तेव्हा? काय हत्यार कसलं? राजानं लढाईसाठी मैदानात लढायचं हत्यार घेऊन उतरलं पाहिजे असं कुठं आहे तेव्हा? त्याच्या मागे काय थोडा हप्तापासून हा 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 तर 4-5 बाया सांभाळायच्या त्या बी मिस वर्ल्ड झालेल्या. वर्णानी फॉरेनातनं येणाऱ्या पैपावण्यांचं स्वागत करायचं लागतंय. म्हणजे लई मोठा यापच की नाही का? राजा म्हटलं की हे सगळं आलंय. खरं राज्य परदानानं चालवायचं. राजाची तब्येत कशी आहे आता? त्याचा का?
तुला सांगू का मला काय वाटतंय काय? जिकडं पडदा त्या राणीकडं राजपद. मला बी तसंच वाटतंय. पण काय बी म्हणते हा. आपलं महाराज लई लवकर घाईला आलं बघ. लगा एवढं सुख मिळालं कड्याला आयुष्यात, पण ती काय मानवलेलं दिसत नाही. असतंय नशीब आहे त्याचं. पण काय रे नेमकं कशाने इतकं घाईला आलं म्हणायचं महाराज आपलं? एक दोन रोग आहे. एक दोन रोग आहे म्हणतोस. ती डायबेटिक्स आहे, ती ब्लड प्रेशर आहे आणि त्या मनानं परवानगी नाही रे निरोगी. कुठलं काय आता म्हणजे त्यासनी बी हाय तर काही सगळं तुला सांगतो. सकाळ म्हणू नको, दुपार म्हणू नको, रात म्हणू नको, सारखं कसल्या तर गोळ्या खातच असते ना काही पेन. आणि असं खायच्या बाबतीत ह्यो कधी कुणाच्या बाल ऐकायचा केवढी माया जमवून ठेवल्या म्हणतोस. राजाची तर काही कमी आहे वे. 60 पिढ्या बसून खाल्लं तरी बी सपायचं नाही. एवढ्या मोठ्या साम्राज्याचा कारभार सांभाळायचा म्हणजे तेवढं जमवावी लागतं या. होय ना? हा. ती राजा मेल्यावर काय आणि कसं करतात वाय जरा सांग. नाही म्हणजे आपल्या तर त्यांच्यात काय फरक असतो तसा नसतो जास्तीचा फरक. मग मला सांग आपण आज काय घालतो? हात म्हणजे कपड्याच्या आत बनियन आणि पॅन्ट घालतो नवं घालतोस ना. हो मग राजा काय घालतो? मी कुठं बघायला गेली? बघायला कशाला पाहिजे? बनियन आणि पॅन्ट घालणार की हा फार फार तर भारी किमतीची असेल, मौशार असेल. ती नव्ह पण ही समजा तू मला कशा पाय सांगतोस? म्हणजे मला काय म्हणायचंय ते तुझ्या ध्यानात आलेलं दिसत नाही. हे बघ, माणूस इथून तिथून सांगेल. राजाचा पोशाख किती जरी भरभरीत असला तरी त्याला आतमध्ये तसं कुणी मी मिळलं तरी काय काय गोष्टी सारख्याच पद्धतीने करायला लागणार. असं कसं म्हणतोस? अरे राजा मेल्यावर त्याला जळाय चंदनाची लाकडं असतात. होय की? आपल्या वाट्याला असतात शेणकुट. तो कसली मी जाणतेच नव्हे. अरे राजा मेल्यावर त्याची अंतयात्रा कशी वाजत गाजत काढतात. आपल्या वाट्याला असत्या तिरणी. काय नाही काय मरावं तर राजा त्याच्या पराचं आपलं मरण लय बेस. कसं आपण गेलो की आपल्या बायका कशा पाडून घालून वाटते आणि राजा मेला की बायका भाड्यानं नाही लागतात. कशाला? आणि त्यासनी बी याचा स्वाद रडायला लागतंय. मला सांग राजा मेल्यावर सुतार असतंय असणार तर ते रक्षा विसर्जन निवदाला कावळा शिवणं समजा असतंय बाबा. तीच तर तुला सांगतो तर मगापासून तुझ्या कपड्यात घुसत नाही. चल तंबाखू काढ, चल. रगडता बघून आहे की लावला इथं पण चुना चुन्याची डबी आहे लावू का? तुम्हाला काय वेळ काळात भारी की नाही? तिकडे सम्राटांच्या दर्शनासाठी केवढे झुंबड उडवले. अरे काळू तुला सांगितलेल्या कामाचं काय झालं? हाय का? लाव माझ्या चाल रे मूर्ख कुठला नुसतेच सांग का मिळतो काय रे याच्यावर काय रे तुमच्या कालिनावर कांद्याच्या वर काय नाही. काही नाही आणि इकडे या. इकडे ये. याला काय म्हणतात? दोन आहे ना? आणि मग ते वापरायला शिका.
नुसतं दाखवायचं नाही. हो, असं कसं वापर किती रोज आता राजवाड्यात नोकरीला लागल्यापासून सगळा वापर कमी झालाय असून नसल्यासारखं झालं. बरं होय तर काय माझं बी तसंच झालंय नव्हता सर निष्ठ ऑर्डर नुसार काम करायला सवय लागल्या इथं तुमचा आदेश पाळायचा घरला बायकोचा राज्याला मी काम सुरू कर म्हणल्या बघा काय होतच नाही. पांचट जोक करायची वेळ आहे. मग कसली आहे येण्या बाळ्या ही शोक करायची वेळ आहे. म्हणजे काय करायचं आय बा मिळालं तोंड करून फिरायचं. उगाच उगाच कसं आता एवढं मोठं सम्राट मरतात म्हणल्यावर त्याचं दुःख नाही का होणार. अहो होय की पण ती मरायच्या अगोदर तसं तोंड कशाला करून फिरायचं म्हणतो मी. बाबा शोक प्रदर्शन आवश्यक असतं या कवा कळायचं तुला. आता एवढं मोठं सम्राट मरत्याची म्हटल्यावर आता निजनी कुठं मनापासून वाईट वाटतंय. ते तर वाईटच बघायला महाराज कधी जातात तेच काय प्रधानजी बरोबर आहे ना होय? काय हजात आहे. अरे त्यांच्या मृत्यूंना मला कसं आनंद होईल. खरं तर ते माझे आवडते सम्राट होते. ते मला आणि मी नोकर. अरे उलट पण आमच्यात नातं कधी नव्हतं. उलट ते माझे मार्गदर्शक आणि गुरु होते. त्यांच्या निधनानं निर्माण झालेले पोकळे भरून निघणं काय रे अशक्य आहे. आकाशात जोर चंद्र सूर्य तारे आहेत तोवर त्यांचा आत्मा अमर आहे. प्रधानजी अहो काय ऍक्टिंग आहे जबरदस्त डोळ्यातनं गळा पाणीच. प्रधानजी महाराज चिंता इथं ते आहे मला ठाऊक. मी तुम्हाला दुःख कसं व्यक्त करायचं असतो ते सांगतोय. होय 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 तुम्ही पण प्रॅक्टिस करा. आता वेळ फुकट नको करा बरं का. काढू एक काम कर. हा तू जाऊन महाराजांच्या नाकासमोर सूत धरून बैस. जे पण इकडे 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 हा जसं का सूत हलायचं थांबल लागलीच मला सांगायचं. जे प्रधानजी इकडे 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 हा काय नाही काय नाही काय नाही. प्रधान